अरे थांबा थांबा, ही श्रद्धा कपूर आहे की महाराष्ट्राची तमाशा सम्राज्ञी? पड़े पड़े मरी बेचारी कहलाऊंगी, नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी। इठाचा टेजर पाहिला आणि भाई 2 मिनिट माझा विश्वासच बसला नाही. एकीकडे बाळणपणाच्या वेदना आणि दुसरीकडे स्टेजवरचा जलवा. ओ भाई साहब, हा टीजर पाहून असं वाटलं ही बाई फक्त नाचत नाहीये तर संपूर्ण थिएटर हलवते. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायण गावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांचा संघर्ष, कलेसाठी केलेला त्यांचा त्याग आणि प्रचंड अशी जिद्द या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात त्यांच्या आयुष्यातील अनेक खऱ्या घटना दाखवल्यात. या चित्रपटात मुख्य भूमिकेत श्रद्धा कपूर दिसते आणि तिचा लूक मार्वलस बोलायचं की फॅब्युलस बोलायचं, अक्षरशः जबरदस्त आहे. सोबत रणदीप हुडा, मोहम्मद आयूब आणि नाना पाटेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांचं आहे आणि संगीतमध्ये एकच तर कलाकार आहे भाई, अजय अतुल. संगीत अजय अतुल यांचं आहे. हा चित्रपट आहे महाराष्ट्रातल्या इठाबाईचा, मराठी मातीचा. तर हा चित्रपट बनायला हवा होता मराठीमध्येच, पण अनफॉर्च्युनेटली हा बनला आहे हिंदीमध्ये. टीजरची सुरुवात होते आणि लगेचच गावाकडचा तमाशाचा आणि अस्सल मराठी मातीचा फील येतो. सगळे इठा इठा म्हणत ओरडत असतात आणि आपण वाट पाहतो फक्त हिरोईनच्या एंट्रीची. पण जेव्हा श्रद्धा कपूर स्क्रीनवर दिसते ना, मी तर म्हणलो स्त्री गेली आणि इठा आली. टीजरमध्ये एक असा सीन आहे की बघून अंगावर काटा येतो. तुम्ही स्वतः बघा. बाळणपणाच्या वेदना सुरू असतानाही ही महिला स्टेजवर परफॉर्म करायला तयार राहते. त्या एका सीनमध्येच पूर्ण चित्रपटाची ताकद दिसते. आजकाल लोक वायफाय गेले की काम बंद करतात आणि ही बाई बाळणपणात सुद्धा शो बंद करत नाही. मजाक आहे क्या? वेल, टीजरमध्ये स्टोरी जास्त सांगितली नाही, पण उत्सुकता 100% वाढली आहे. जर पूर्ण चित्रपटात हाच दम ठेवला तर इठा महाराष्ट्रात मोठा गाजू शकतो. रेटिंग द्यायचं झालं तर 4.5 आउट ऑफ 5 स्टार. एक प्रश्न आहे मित्रांनो, जर तुमच्या ऑफिसमध्ये बॉस म्हणाला आज सुट्टी नाही, काहीही झालं तरी कामाला या, तर तुम्ही इठासारखे जाल की लगेच मेडिकल सर्टिफिकेट काढाल? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.